पुणे शहरात विविध ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत, मात्र याच मेट्रोच्या कामांसाठी पुण्यात विविध परिसरातले झाडं देखील तोडले जात आहेत। काहीच दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने गणेश खिंड रोड ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्टचं जे मेट्रो स्टेशन आहे या सगळ्या पट्ट्यातली 123 झाडं तोडण्यासाठी पुणे मेट्रोला मान्यता दिली आहे आणि याला आता अनेक जण विरोध करताना देखील दिसत आहेत। माझ्यासोबत रणजित गाडगीळ आहेत, जे परिसर संस्थेचे डिरेक्टर आहेत। सर, नेमका हा प्रस्ताव काय होता? कारण याला विरोध तर होतोच आहे आणि हा मोठा पट्टा 123 झाडं तोडली जाणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये मेट्रोनी हा जो सकाळनगर ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट हा जो स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये 130 झाडं कापण्याचा प्रस्ताव त्यांनी किंवा अर्ज जो असतो तो त्यांनी दिला होता आणि त्याच्यावरती लोकांचं अभिप्राय होतो, त्याच्यात एक तज्ज्ञ समिती असते, त्यांचा अभिप्राय असतो आणि अशी सर्व प्रोसेस कंप्लीट करून आमच्या आत्ता निदर्शनास आलं की त्याची परवानगी त्यांनी आता दिलेली आहे। 130 पैकी 123 झाडं काढण्याची त्यांना परवानगी मिळालेली आहे। ह्या अगोदर त्याचं एक डॉकेट नावाचा एक प्रकार असतो, तो पब्लिश होतो आणि आमच्यासारखे जे सगळे सिटिझन्स आहेत, नागरिक आहेत की ज्यांना असं खूप मनापासून वाटतं की एवढी सगळी झाडं संपतायत पुणे शहरातली, तर ती जाऊ नये त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा, तर आम्ही आमचा आक्षेप नोंदवतो। तर तो आम्ही ऑक्टोबरमध्येच लगेच 30 दिवसाच्या आत किंवा 12 दिवसाच्या आतमध्ये तो नोंदवायचा असतो। तर त्याचा अभ्यास करून आम्ही आमचे आक्षेप नोंदवले होते, त्याची एक मीटिंग पण घेतली होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की बरीचशी झाडं वाचवण्याचा प्रयत्न महानगरपालिका करेल, परंतु आम्हाला नक्कीच धक्का बसला की आत्ताच अजून जे जुनं रस्ता रुंदीकरणमध्ये जी झाडं कापली होती ते अजून प्रकरण संपलं पण नाही आहे, तर नवीन 123 झाडं कापण्याचा त्यांनी प्रस्ताव मंजूर केला आणि आता ती लगेचच आपल्याला दिसतील की ते काढून टाकण्याचा ते सुरू करतील। ते मागच्या वेळेस याच पट्ट्यातली झाडं कापण्यात आली होती आणि याही वेळेस त्याच पट्ट्यातली पुन्हा झाडं कापण्यात येणार आहे। साधारण आपण बघितलं तर पुनर्रोपण करण्याचा जो आदेश आहे तो महापालिका देतं, काही झाडांना देतं, काही झाडांना ते दिलगिरी पण देतात किंवा काही झाडांना पुनर्रोपणाची गरज नाही असं ते सांगतात। साधारण हे पुनर्रोपणाची प्रोसेस काय असते? कारण अनेकदा असं होतं की झाडं तोडली जातात मात्र ती पुनर्रोपण होत नाही किंवा त्याचा फॉलोअप घेतला जात नाही, अधिकारी बदलतात, त्यामुळे त्या झाडांचं पुढे काहीच होत नाही, फक्त ती तोडली जातात आणि पर्यावरणाचा याचा त्रास होताना दिसतो। आम्हाला इनफॅक्ट असं जसं ते आता आम्ही आक्षेप नोंदवायला सुरुवात केली तर आम्ही दरवेळेस हे विचारलं की ह्याच्या अगोदर ह्याच डिपार्टमेंटला ज्या तुम्ही परवानग्या दिल्या होत्या तर त्याचं पुनर्रोपण त्यांनी काय केलं, त्यातली किती झाडं टिकली आणि पुनर्रोपण म्हणजे कसं की ते झाड न कापता त्याला ते दुसरीकडे हलवतात आणि त्याच्यामध्ये अनेकदा ते झाड मरतं सुद्धा, त्याची जर नीट काळजी घेतली नाही तर। ते कुठे तुम्ही हलवता, त्याची किती काळजी घेता आणि 7 वर्षापर्यंत त्याची काळजी घेणं खरं म्हणजे गरजेचं आहे। तर त्याचा अहवाल सुद्धा दर 6 महिन्यांनी प्रत्येक विभागाने ज्याला परवानगी मिळालेली असते त्यांनी तो वृक्ष प्राधिकरण जे आहे त्यांच्याकडे त्यांनी तो द्यायचा असतो, परंतु आमच्या लक्षात आलेलं आहे की अनेकदा हा अहवाल दिला जात नाही आणि जर विचारणी केली की ही झाडं कुठे आहेत, त्यातली किती जगली आहेत, तर त्याचं कुठलंही त्यांच्याकडे उत्तर नसतं आणि ते सोडून जे प्रत्येक झाड कापलं जाईल किंवा पुनर्रोपण केलं जाईल त्याच्या वयानुसार तेवढी नवीन झाडं सुद्धा तुम्हाला कॉम्पन्सेटरी प्लांटेशन म्हणून करावी लागतात आणि आपण बघतो की ह्याच परवानगीमध्ये 123 झाडं काढण्याची त्यांना परवानगी आहे, तर त्या वयानुसार त्यांना 2200 नवीन झाडं लावायची आहेत, कमीत कमी 10 फूट उंचीची, असं त्याच्यावरती सगळी ती कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे त्याप्रमाणे आहे। तर आता ही 2200 झाडं ते कुठे लावणार आहेत आणि ह्याच्या अगोदर जी कापली होती झाडं ती कुठे लावलेली आहेत, त्याच्यामध्ये त्यांना 5000 झाडं लावायची होती आणि असं एकंदरीत आम्ही जेव्हा गणित केलं तेव्हा पुणे शहरामध्ये जी सगळी झाडं कापली जातात तर त्याच्यामध्ये 1 लाखाच्या वर झाडं त्यांना सगळीकडे लावायची आहेत। तर एवढी सगळी जर झाडं लावली जात असतील तर पुणे खरं म्हणजे एखाद्या जंगलासारखं किंवा हिरवगार दिसलं पाहिजे, तर ते न होता आपल्या सगळ्यांनाच दिसतंय की सगळीकडची झाडं कमी होत आहेत, हिरवाई कमी होत आहे आणि त्याचे घातक परिणाम आपल्या सगळ्यांना भोगतावे लागतात। ही जेव्हा मान्यता देण्यात आली तेव्हा जे पत्र देण्यात आलं तेव्हा त्याच्यात आकडेवारी देण्यात आली आहे, 123 झाडं तुम्ही पुन्हा 123 ओव्हरऑल झाडं आहेत, जे 130ची मान्यता मागितली होती 123 दिलेत, त्याच्यातले काहीतरी 82 झाडं पुनर्रोपणासाठी आणि बाकी 4 झाडांना हे दिले, त्यांनी दिलगिरी वगैरे दिली आहे। ही जर आकडेवारी बघितली आता तर यात
नवीन झाडं लावल्याचं किंवा नवीन झाडं कुठे नेमके लावणार आहे त्यासाठीचा परिसर हे असं कुठलीही माहिती त्या पत्रात दिलं नाही. ते देणं अपेक्षित असतं खरं तर. नुसतं अपेक्षित नाहीत, परंतु कायद्यात तशी तरतूद आहे की जी परवानगी दिली जाईल त्याच्यामध्ये ही जी आता 80 झाडं ते पूर्ण तोडणार आहेत आणि 40 झाडांचं ते पुनरोपण करणार आहेत. आणि ही जी 2200 झाडं त्यांना कॉम्पन्सेशन म्हणून लावायची आहेत ते कुठे लावणार आहेत त्याचा नकाशे पण त्यांनी ह्या परवानगीसोबत जोडलं पाहिजे. हे महापालिकेनं देणं अपेक्षित आहे. नुसतं ह्याच बाबतीत नाही, पण प्रत्येक परवानगीमध्ये तसं देणं अपेक्षित आहे. आणि अशा मोठ्या प्रकल्पामध्ये तर आमची अपेक्षाच आहे की त्यांनी तसं दिलं पाहिजे की ती झाडं तुम्ही कुठे लावणार आहात, कारण नंतर याचा पाठपुरावा करणं अतिशय अवघड असतं. आणि मग तीच झाडं सारखी दाखवली जातात. आता पंचवटीमध्ये त्यांनी बरीच झाडं लावलेली आहेत, पण प्रत्येक प्रकल्पाला ते म्हणतात की आम्ही पंचवटीमध्ये झाडं लावलेली आहेत. आता कुठली झाडं त्यांनी कुठल्या प्रकल्पासाठी लावली ह्याचा नंतर मग मात्र हे करणं खूप अवघड जातं. पण आता या झाडतोडीमुळं किंवा या सगळ्या प्रोसेसमुळं महापालिकेनं अशी परवानगी देणं हे खरं तर पुणेकरांसाठी घातक आहे. कारण पुण्यातलं ऑलरेडी ट्रॅफिक वाढलं आहे, प्रदूषण वाढतंय, त्यात झाडतोडी होत आहेत आणि महत्त्वाच्या रस्त्यावर. आता जर आपण EQI बघितला तर गणेशखिंड ते शिवाजीनगर हा जो पट्टा आहे किंवा या परिसरातला EQI जास्त आहे, त्यामुळे प्रदूषण जास्त आहे. एकीकडे प्रदूषण वाढतंय, एकीकडे झाडतोडणी चालू आहे. तुमच्या परिसर थ्रू किंवा तुमच्या सगळ्या संस्था ज्या ही एकत्र येतात पर्यावरणाचे जपणूक करण्यासाठी, त्यांच्याकडनं आता कोणतं पावलं उचलली जाणार? सो हा तुम्ही महत्त्वाचा प्रश्न मांडलात की अशी जर झाडं सगळी एकेका प्रकल्पामध्ये जर 125-200 झाडं जर जायला लागली तर पुणे शहराचं काय होईल, किंबहुना काय झालेलं आहे हे आपण बघतोच आहोत. आणि ह्याच्यामध्ये प्लॅनिंग जे आहे ते अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे की कुठलाही प्रकल्प होत असताना एक तर त्या प्रकल्पाची गरज आहे का, आणि त्या प्रकल्पाचं डिझाईन आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करता येईल का, की जेणेकरून आपल्याला आपलं जे पर्यावरण जे काय थोडंसं राहिलेलं आहे त्याचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल. आता ह्याच बाबतीमध्ये एका आर्किटेक्टने असं म्हटलेलं आहे की त्यांनी त्यांच्या स्टेशनचं डिझाईन, कारण ही सगळी झाडं जी कापली जाणार आहेत ती त्यांच्या मेट्रोच्या स्टेशनच्या जवळ जाणार आहेत ती, तर त्या स्टेशनचं जर डिझाईन त्यांनी थोडंसं बदललं असतं. आणि काही बाबतीमध्ये त्यांनी हे सहज शक्य आहे. झाड तोडण्यापेक्षा तर ते आराखड्यात नवीन करू शकतो तुम्ही, वेगळा प्लॅन करू शकता. कारण हे नवीन आहे, त्यात काही थोडे बदल तर तुम्ही साईट प्रमाणे करू शकता. दुसरं म्हणजे गणेशखिंड रोडचं वाईडनिंग जेव्हा रस्ता रुंदीकरण केलं तेव्हा तो प्रस्ताव महानगरपालिकेने मांडला होता. हा प्रस्ताव आता मेट्रो मांडताय, म्हणजे या दोन संस्थांच्या मध्ये काहीही समन्वय नाही आणि प्रत्येक जण आपापलं प्रकल्प पुढे नेण्यासाठी त्यांचं डिझाईन करतात आणि मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त झाडं तोडली जातात. त्याच्यामुळे ह्या सगळ्याकडे एक वेगळा दृष्टिकोनच घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हटलात तसं प्रोजेक्ट आता ऑलमोस्ट एक्झिक्युशन लेवलला आल्यानंतर जर त्यांनी नागरिकांना विचारलं की ह्याच्यावरती तुमचे आक्षेप काय आहेत, तर आमच्या आक्षेपांना काहीच अर्थ उरत नाही आणि नुसतेच कागदावरचे घोडे हे ह्याच्यामध्ये हे केले जातात. आणि आम्ही आपल्या आक्षेप नोंदवतो आणि ते आमच्याकडे हसतात आणि म्हणतात नाही पण हे सगळं ठरलेलं आहे, याचं ऑलरेडी प्लॅन डिझाईन झालेलं आहे. आधी अभिप्राय घेतले जातात. डिझाईन स्टेजलाच तुम्ही अभिप्राय घेतला पाहिजे, कारण डिझाईन झाल्यानंतर जर तुम्ही अभिप्राय मागितला तर ते म्हणतात आता ह्याच्यामध्ये काय, आणि ह्याच्यामध्ये आता काही बदल करता येत नाही, अलाइनमेंट बदलता येत नाही, स्टेशनचं ठिकाण बदलता येत नाही आणि त्याचं काहीच बदलता येत नाही. त्यामुळे मग ती सगळी झाडं कापली जातात. त्यामुळे ह्या अशा पद्धतीनं जर काम चालू राहिलं तर एवढा सगळा चांगला हा वृक्ष कायदा असून सुद्धा मला असं वाटतं पुणे शहर हे झाडं सगळं विरहित होऊन जाईल. आणि ही नवीन झाडं कुठे लावली जातात, काही मोजक्या ठिकाणी लावले जातात, ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये लावतात, पंचवटीमध्ये लावतात, पुण्याच्या बाहेर सुद्धा लावतात. पण मग पुण्याच्या आत काय, आणि तुम्ही म्हटलं तसं पुण्याच्या प्रदूषणाबद्दल काय, आणि पुण्यामध्ये जी गरमी वाढती आहे क्लायमेट चेंजमुळे पण वाढते आहे, या सगळ्या विकासाच्या कामांमुळे पण वाढते आहे, त्याचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर पण आहे, पण मला असं वाटतं पुण्याच्या नागरिकांच्या समोर पण आहे. आता याला तुम्ही विरोध कसा करणार आहात? कारण महापालिकेला एकतर विरोध करावा लागेल आणि मेट्रो प्रशासनाला विरोध करावा लागेल. त्यांनी प्रस्ताव दिला, यांनी मान्य केला. दोघांची अमरी-तुमरी काही याच्यात झालेली दिसत नाही आपल्याला, कारण तेवढे झाडं तोडण्याची परमिशन दिली आहे आणि बेसुमार झाडं तोडण्याची परमिशन दिली आहे. आमच्या समोर खूप कमी पर्याय असतात. आता तर परवानगी पण त्यांना दिलेली आहे, त्यामुळे ते उद्या सुद्धा JCB आणून ती सगळी झाडं कापायला सुरुवात करू शकतात. अशा वेळेला आमच्या समोर नाईलाजाने कोर्टाकडे धाव घेण्यापलीकडे आमच्याकडे काहीच पर्याय नसतो. कोर्टसुद्धा अनेकदा असं म्हणतं की विकास कामांमुळे काही जर पर्यावरणाचं नुकसान होत असेल तर आम्ही काय करू, किंवा आता प्रोजेक्ट अमुक एका टप्प्यापर्यंत आलेला आहे तर आपण त्याला थांबवू शकत नाही. तर अशी गळचेपी होऊ शकते, परंतु आम्हाला असं वाटतं की जे काही पर्याय आहेत ते आम्ही त्याचा
म्हणजे वापर करणार, कारण त्याच्याशिवाय आम्ही अजून काय करू शकतो. याचं खरं उत्तर हेच आहे की कुठलंही झाड कापत असेल जर महानगरपालिका, तर लोकांनीच त्याचा विरोध केला पाहिजे. आमच्यासारख्या संस्थांना मानसिक अनेकदा पाठबळ लागतं लोकांचं, की लोक म्हणतायत की नाही जे होत आहे ते चुकीचं होत आहे, आणि मग आमच्यासारखे काही संस्था त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन विरोध करतात. पण पाठिंबा मात्र लोकांचा पण पाहिजे. आणि खरं म्हणजे आता नवीन आपले आमदार सगळे निवडून आलेले आहेत, त्यांनी एकदा कधीतरी विचार करायला पाहिजे की आम्ही ज्या शहरामधनं निवडून आलेलो आहोत तर त्या शहराचं पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. कारण अशा पद्धतीनं प्रत्येक विकास कामामध्ये जर शेकडो झाडं जर कापली गेली तर तो विकास आहे का काय आहे हाच प्रश्न निर्माण होतो. तुम्ही आमदारांशी किंवा राज्यकर्त्यांशी काही या संदर्भात याच्या आधी सोडलेल्या झाडांपैकी किंवा या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालंय किंवा त्यांच्या पुढे असं काही तुम्ही प्रश्न वगैरे मांडलेत का? गेल्या 6 महिन्यात नाही, कारण इलेक्शन तोंडावरती होते, पण आता सगळे 8 आमदार 9 आमदार निवडून आलेले आहेत. तर नक्कीच आम्ही त्यांना अप्रोच करू, आमचा मुद्दाही त्यांना पटवायचा प्रयत्न करू. अनेकदा त्यांच्यासमोर विकास हेच एक ध्येय असतं आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की दुसरीकडे जर झाडं लावली जात असतील तर काय हरकत आहे, पण ती लावली जात नाही आहेत. आणि तोही पर्याय खरं म्हणजे असू शकत नाही की एक रस्त्याचं झाडं कापायची आणि मग ती कुठेतरी दूर त्या रस्त्याचं काय. आणि कोर्टाकडे धाव घेतल्यानंतरच आपण बघतो की गणेश खिंड रोडवरती त्यांनी फुटपाथवरती झाडं लावायला सुरुवात केली, जे अगोदर त्यांच्या प्लॅनमध्येही नव्हतं. ऑफकोर्स त्याच्यामुळे फुटपाथची रुंदी कमी झालेली आहे, ते वेगळी गोष्ट, परंतु काहीतरी त्या रस्त्यावरती लोकांना चालणारे लोक असतात, बस वापरणारे लोक असतात, त्यांनाही सावलीची गरज पडते. तर अशा लोकांसाठी आपल्याला चांगले रस्ते, म्हणजे आपल्या हवामानाला अनुकूल असणारे रस्ते आपल्याला पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मांडायला आम्ही प्रयत्न करू आणि बघू त्यांचा काय प्रतिसाद येतो. खरं तर 123 झाडं जो पुण्यातला महत्त्वाचा जो रस्ता आहे गणेशखिंड ते सिव्हिल कोर्ट या रस्त्यावरची तोडली जाणार आहेत. मात्र याच रस्त्यांवरच्या प्रदूषणाचं काय आणि अर्थातच पुण्यातल्या सगळ्या वातावरणाचं काय, कारण पुण्यातलं वातावरण गेल्या काही दिवसांपासनं किंवा काही महिन्यांपासनं याच वृक्षतोडीमुळे किंवा अनेक गोष्टींमुळे बदलत चाललंय. त्यामुळे पुण्याचं नेमकं काय होणार, अशीच झाडं जर तोडली तर पुण्यात नेमकं वातावरण कसं असेल, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. आणि महापालिका नेमकं हे झाड तोडण्याला परवानगी देत आहे तर ती कोणत्या निकषांवर देत आहे हे पण पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.